संपूर्ण घटनेसंदर्भात संभाजीराजे छत्रपती यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी यांनी। माझ्यासोबत सध्या संभाजीराजे छत्रपती आहेत, त्यांच्याशी आपण जाणून की नेमकी काय परिस्थिती होती। राजे, काय सांगाल आज दिवसभर जी परिस्थिती निर्माण झाली? आज सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी आम्ही सर्व विशाळगडला गेलो होतो आणि विशाळगडच्या पायथ्यालाच परिस्थिती फार गंभीर होती आणि शिवभक्तांचा आक्रोश माझ्या सकट सगळ्यांना तो पाहायला मिळाला। आणि तो आक्रोशसुद्धा काय शिवभक्तांचा काय मी चुकीचं आहे म्हणत नाही, त्याला कारणच हे आहे की विशाळगड किल्ला हा नुसता साधारण किल्ला नाही, असाधारण किल्ला आहे। नावासारखा तो विशाल आहे आणि या विशाळगड किल्ल्याने शिवाजी महाराजांचं रक्षण केलं होतं। म्हणजे पन्हाळ्यातून ज्यावेळी ते सुटका झाला त्यावेळी या विशाळगड किल्ल्याने शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचं रक्षण केलं। अनेक राजधानीमध्ये जसं रायगड राजधानी तसे विशाळगड ही राजधानी होती आणि या राजधानी विशाळगडमध्ये ज्या पद्धतीने अतिक्रमण झालं होतं आणि ज्या पद्धतीने अनेक गोष्टी तिथं चालत होत्या, मग ते मद्यपान असेल, तिथं पत्त्याचा खेळ असेल, तिथं कत्तलखाना म्हणजे ओपनली सगळा तो चालायचा, बकरी कापणं, कोंबड्या मारणं, म्हणजे इतकी दुर्गंधी निर्माण झाली होती। हे शिवाजी महाराजांचा विशाळगड आहे का? हा प्रश्न सगळ्या जे भारतात राहतात आणि जगात असतात त्यांना हा माझा प्रश्न। आणि म्हणून कुठल्याही शिवभक्ताला हे सहन झालं नाही आणि म्हणून हा आक्रोश तुम्हाला आज पाहायला मिळाला। सरकारला पर्याय नव्हता। मग आज सरकारने निर्णय घेतला, पण ते सरकारचं कौतुकसुद्धा मला करायचं, प्रामुख्याने मुख्यमंत्र्यांचं आणि त्यांच्या पूर्ण टीमचं, की उद्यापासून विशाळगड अतिक्रमण मुक्त होणार आहे। ह्याचं यश, ह्याचं श्रेय हा सर्व शिवभक्तांचं आहे। मी तर उलटं म्हणेन